चला पंच आपण मैदानाकडे लगेच रवाना. चला मॅच कडे वळूया जिथे आपण पाहतोय LDC जगदीश पाटील वाट बघतायत. जग्गा भाई गंधर्व विधी कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत विरुद्ध चिंचवली अशी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी देवत संघाची मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. अजूनही काही प्रेक्षक आहेत सीमारेषे जवळ, त्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर व्हा. नितीनजी घरत साहेब पारगाव, नितीनजी घरत साहेब पारगाव यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. नितीनजी घरत साहेब पारगाव. फर्स्ट सेमीफायनल मॅच सुरू होते मैदानामध्ये. देवत विरुद्ध चिंचवली अशी मॅच असेल. आता मात्र जे टॉप 5 ज्या 5 टीम आपण कन्फर्म झाल्यात, नक्कीच त्यातील प्रत्येक टीमला कोणतं ना कोणतं पारितोषिक मिळणार आहे एवढं मात्र निश्चित. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचं बक्षीस मिळेल. त्यानंतर सायकल्स आपण ठेवलेले आहेत, त्यातील एखादं बक्षीस असेल. मालिकावीर म्हणून बाईक आहे आपण पाहतोय. कूलर देखील ठेवला गेला आहे जे सरप्राईज गिफ्ट आहे. अशा भरपूर ट्रॉफीज ठेवल्या गेल्यात, बक्षिसं ठेवली गेलेत प्रेक्षक ज्या खेळाडूंसाठी. आणि प्रेक्षकांमधील जे लहान खेळाडू आपण पाहिले जे सांगडे गावातील त्यांच्यासाठी दरम्यान एक विनंती असेल. मान्य श्री संदीप वाघमारे जे देवतगावचे माजी सरपंच आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि या सामन्याचा आनंद घ्या. सलामीची जोडी आपण पाहतोय सागर पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगवरती समाधान वाघमारे ही जोडी आपण बघतो देवत संघाकडनं. आणि गोलंदाजी मार्कवर चिंचवली संघाचा गोलंदाज कैलास डुकरे. स्ट्रायकिंगवरती सागर पाटील सलामीचा आलेला फलंदाज. पहिली ओव्हर पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील पहिलं षटक पाहिजे. पहिल्या षटकामध्ये कितपत धावांवरती देवत संघ पोहोचेल की गोलंदाजीच्या जोरावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल चिंचवली संघ. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज कैलास डुकरे. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिला चेंडू गोलंदाज कैलास डुकरे तयार. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मेन पंचांनी मात्र हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं. अतिरिक्त धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. बिनबाद 1 अशी सुरुवात झाली आहे देवत संघाची. देवत संघाने पहिल्या मॅचमध्ये फक्त 27 धावा केल्या होत्या 4 षटकांमध्ये आणि 28 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. या वेळेस मात्र दांडी वाकवली आहे. पहिला गडी देवत संघाचा बाद. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर मात्र चांगला चेंडू टाकला आणि दांडी वाकवली आहे. क्लीन बोल्ड त्या फलंदाजाला केलं. पहिला गडी मात्र देवत संघाचा बाद. जो सलामीचा आलेला फलंदाज आपण पाहिला सागर पाटील, ज्याच्याकडनं टीमला संघाला पाठीराखण्याच्या अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षांचं ओझं पेलता आलं नाही. नाराज असेल स्वतःच्या फलंदाजीवरती आणि खरंच सलामीचा आलेला फलंदाज ज्याच्याकडनं टीमला अपेक्षा असतात परंतु तसं काही घडलं गेलं नाही. त्या अपेक्षांचं ओझं मात्र त्याला पेलता आलं नाही. त्याच्या विपरीत त्याच्या उलट कैलास डुकरे हा गोलंदाज आपण पाहतोय त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. वाईट चेंडू नंतर मात्र त्याच फलंदाजाला जो सलामीचा आलेला फलंदाज त्याला बाद करण्यात त्याला आलेलं यश. खरं तर पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असतं फलंदाजांसाठी अनुकूल असलेलं हे षटक ज्यामध्ये 10 ते 15च्या सरासरीनं धावा येणं टीमसाठी अनिवार्य असतात, गरजेचे असतात. अशा वेळी ते दडपण झुगारून
ते प्रेशर झुगारून मात्र कैलासनं पहिला चेंडू सुंदर टाकला, क्लीन बोल्ड केलं त्या सलामीचा आलेल्या फलंदाजाला. नवीन फलंदाज मयूर पाटील, मयूर वाघमारे. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू गेला, परंतु त्याच दिशेनं जे आपण बघतोय दोन खेळाडू बाहेर आहेत, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑनच्या दिशेनं, त्याच दिशेनं चेंडू गेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जात आहे. जिथे धावा झाल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यात 2. पहिले षटक मार्गस्थ असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील हे पहिलं षटक जबरदस्त चेंडू, अतिशय वेगवान, आपल्याकडे असल्या पेसचा पुरेपूर वापर केला गोलंदाजानं. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकातील खरं तर जे चेंडू निर्धाव जातात आणि जो गोलंदाज गोलंदाजी करत असतो, खरंच त्याच्याकडे असलेला अनुभव, त्या अनुभवाची शिदोरी मैदानात वापर करत असताना चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू पडला, फलंदाजाला जज करता आला नाही. त्यानंतर सेम चेंडू टाकला त्या गोलंदाजानं. ॲक्शन रिप्ले फक्त आपण पाहिला, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. धावा मात्र अजूनही फक्त आणि फक्त 2 एका गड्याच्या मोबदल्यात. पंचांनी मात्र हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. अतिरिक्त धाव येईल. या अतिरिक्त धावेनं धावफलक 1 पुढे जात आहे. जिथे धावा झाल्यात त्या 3. अद्यापर्यंत 2. आपली गोलंदाजी कशा प्रकारे, त्याच दिशेने त्याने 2 जे खेळाडू 28 सर्कलच्या बाहेरमध्ये ठेवलेत त्याच दिशेने फक्त चेंडू जात आहेत. जबरदस्त चेंडू टाकलाय, ब्लॉकॉलमध्ये टाकलेला हा चेंडू. फलंदाजाला चेंडू काही जज करता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पंचांनी हे पहिलं षटक संपल्याचा इशारा केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय चिंचवली विरुद्ध खेळत असताना देवत संघानं धावा जमा केल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात 4. पहिलं षटक संपलं गेलं. जी आपण पहिली सेमीफायनलची लढत, पहिली सेमीफायनलची झुंज मैदानामध्ये पाहतो, जिथे देवत विरुद्ध चिंचवली अशी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना देवत संघानं आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमा केल्या त्या 4. जे रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र आता हटवण्यात येईल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येईल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज प्रथमेश शेलके. याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. ज्याप्रमाणे पहिलं षटक टाकलं गोलंदाजानं कैलासनं, तशीच गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. कमीत कमी धावांचं षटक टाकावं लागेल. त्याच्या विपरीत, त्याच्या उलट जर देवत संघाचा विचार केला तर हे षटक थोडंसं किमान एखाद दुसरा मोठा फटका येणं त्यांच्या टीमसाठी सुखद असेल. गोलंदाज तयार. खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू सेलिमिडॉफच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जात आहे. जिथे धावा झाल्यात त्या 5. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना देवत संघाने किमान 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 ते 35 धावांचं एक समाधानकारक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता आलं पाहिजे. या अनुषंगाने आपल्याला कामगिरी करावी लागेल. तरच जेव्हा आपला संघ क्षेत्ररक्षण करेल, आपले गोलंदाज गोलंदाजी करतील, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. परंतु तशी कामगिरी करावी लागेल. त्याच्या विपरीत, त्याच्या उलट सुंदर गोलंदाजी करत असताना आपण चिंचवली संघाला पाहतोय, त्यांच्या गोलंदाजांना पाहतोय. चांगला फटका. दुसरी धाव धोक्याची होईल का? होईना. पंचांकडे जोरदार अपील केलंय. पंचांनी बोट वरती केलंय. याचाच अर्थ फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद.
धोक्याची होती. खरं तर ही धाव घेणं थोडंसं महागड्या पडलं मयूरला, कारण की आपली महत्त्वाची विकेट गमावली आणि ज्या अपेक्षा होत्या टीमकडनं आपल्याला त्या अपेक्षा मात्र पूर्ण करता आल्या नाहीत. ही एकच धाव येईल. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जाईल. जिथे धावा झाल्या त्या 6 आणि 2 गडी मात्र आत्तापर्यंत बाद झालेत. खरं तर सुंदर गोलंदाजी चिंचवली संघ आत्तापर्यंत करताना मैदानात आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला अटॅक करण्याचा निर्णय आणि पूर्णतः निर्णय आत्तापर्यंत चिंचवली संघाच्या बाजूनं. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 महत्त्वाच्या विकेट्स देखील गेल्यात. आता मात्र जे फलंदाज मैदानात आपण पाहतोय त्यातील एखाद्या फलंदाजाला शेवटपर्यंत मैदानात राहावं लागेल आणि चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करावी लागेल. खराब चेंडू असतील त्यांचा समाचार करावा लागेल आणि चांगल्या चेंडूंना मात्र सन्मान दिलं गेलं पाहिजे. सिंगल्स डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे स्कोरबोर्ड हलतं ठेवता आलं पाहिजे. नितीनजी दुर्गे साहेब शेडूंग, नितीनजी दुर्गे शेडूंग यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नितीनजी दुर्गे शेडूंग या मंचावर उपस्थित शिडको सुरक्षा सहाय्यक रमेशजी वेदांत साहेब, सूर्यजी पाटील कळंबोली आणि संदीपजी वाघमारे देवत माजी सरपंच यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. फलंदाज बाद होतोय. सुंदर झेल घेतला त्या खेळाडूनं. अभिषेक शेलके आपण पाहिला खेळाडू ज्यानं धावत असताना तो झेल घेतला. खरं तर तो झेल डिफिकल्ट होता परंतु त्यानं स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवून तो झेल घेतला. हेच एक खऱ्या आणि चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. फलंदाज बाद होतोय मात्र देवस संघाचा आणखीन एक. 3रा गडी बाद झालाय. संघाची धावसंख्या 6 असताना जसं मगाशी म्हटलं की एखाद्या फलंदाजाला मात्र देवस संघाच्या आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये कसं ठेवता येईल या अनुषंगाने चांगली कामगिरी करावी लागेल. शुभम पाटील हा नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. ज्याप्रमाणे पहिलं षटक टाकलं कैलास डुकरे यानं सुंदर गोलंदाजी केली. 4 धावा फक्त दिल्या. 1 विकेट देखील त्याने घेतली. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना आपल्याकडे असल्या स्किल पोटेन्शियल वापरत असताना कमीत कमी धावांचं हे षटक त्याच्याकडनं आपण पाहतोय. ही एकच धाव येते. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जाईल. जिथे धावा झाल्या त्या 7, परंतु या 7 धावा होता होता देवस संघाचे 3 महत्त्वाचे गडी बाद झालेत. विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे देवस संघासाठी, परंतु त्याच्या विपरीत त्याच्या उलट 2 धावा काढल्यात. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय 8च्या घरामध्ये. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन 2 विकेट्स म्हणावं लागेल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक 1 पुढे जाईल. जिथे धावा झाल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 9. 1-1 धावेसाठी आपण पाहतोय देवस संघाच्या या फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. देवस संघाची जमेची बाजू आपण पाहिली तर गोलंदाजीचा जो अटॅक आहे त्यांच्यामध्ये तो जबरदस्त आहे. मागील मॅचमध्ये 24 चेंडूंमध्ये त्यांनी 28 धावा डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे जास्तीत जास्त धावा एक फायटिंग स्कोर देवस संघाला जमा करावा लागेल, उभा करावा लागेल. त्याच्या विपरीत सुंदर गोलंदाजी आपण चिंचवली संघाकडनं पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय गती वेगवान चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे आणि पंचांनी हे दुसरं षटक संपल्याचा इशारा केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचवली विरुद्ध खेळत असताना देवस संघाने धावा जमा केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 9.
जग्गा इलेवन सांगडे संघ हे प्रेक्षक पाहून होतील दंग जग्गा इलेवन सांगडे संघ कॅप्टन भारी जग्गा भाई कॅप्टन भारी जग्गा भाई नावाला त्याच्या तोडच नाही नावाला त्याच्या तोडच नाही जग्गा दादानी सांगडे गावाचा जग्गा दादानी सांगडे गावाचा नावच रोशन केला जग्गा भाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला जग्गा भाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला बालांजी दे मस्त मजा आहे. स्कोअरबोर्ड वरती धावा जमा झाल्यात त्या 9. 3 महत्वाचे गडी बाद झालेत आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिली सेमीफायनलची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. चिंचवली विरुद्ध देवत अशी मॅच मैदानामध्ये जिथे पहिल्यांदा देवत संघ फलंदाजी करतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. अद्यापर्यंत धावा फलकावरती लागल्यात त्या 9. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहिजे जरी पहिली 2 षटकं आपण पाहिली चिंचवली संघाच्या बाजूनं झुकले असते तरी अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मागील देखील आपण एक सामना पाहिला. 2 षटकं जवळपास 3रं षटक मार्गस्थ असताना बेलवडी संघाच्या धावा फक्त 10 होत्या. त्यानंतर आकाश चोरगेनं काय जबरदस्त कामगिरी केली. 2 षटकार 2 चौकार मारून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. तशी कामगिरी तशी बॅटिंग एखाद्या फलंदाजाला देवत संघाकडनं आपल्या टीमसाठी करावी लागेल तर आणि तरच आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल. त्याच्या विपरीत त्याच्या उलट ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये झाली चिंचवली संघाची तशीच झाली तर कमीत कमी धावांवरती रोखण्यात देवत संघाला त्यांना यश येईल. परंतु पाहणं गरजेचं असेल गोलंदाजींवरती नवीन गोलंदाज हितेन पाटील. हितेन पाटील हा नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतोय. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. थोडीशी मिसफील झाली. दुसरी धाव होईल का? चोरटी धाव पूर्ण नक्कीच. 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्या. जर खेळाडूंना चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट केला असता तर 1 धाव वाचवता आली असते परंतु तसं काही घडलं नाही. अतिशय चपलाईनं या 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय 11 या धावसंख्येवरती. एक धावेसाठी देवत संघाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका आपण पाहिला. फलंदाज बाद होईल. प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नांना जे यश यायला पाहिजे होतं ते कुठेतरी कमी पडलं. थोडंसं नाराज असेल मात्र धावफलकावरती धावा अजूनही 11. उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादलय एकदम कडक. बिल्डर्स श्री विनायक ज्वेलर्स चे सर्वेसर्वा जितेंद्र सिंग पवार देवेंद्र सिंग पवार यांचं मंचाकडे आगमन झालं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सूरज गुज्जर सर आणि राजू सिंग सिसोदिया या 4ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. भूषण वाघमारे हा नवीन फलंदाज. श्री विनायक ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी पनवेल्स यांचं मात्र त्यांचे सर्वेसर्वा यांचं आगमन झालं. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री विनायक ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी 600-916 हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी पनवेल. थँक्यू सर. नक्कीच आमचे आजिले गावचे आमचे मित्र
आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य गीतेश सार्डेकर सरांचं देखील आगमन झालंय. नक्कीच त्यांचाही आवाज थोड्या वेळात तुम्हाला ऐकायला मिळेल. आजोली गावचे ते नक्कीच खुश असतील. खरं तर त्यांची टीम क्वालिफाय झाली आहे. जबरदस्त फटका, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषे पलीकडे आलेला दणदणीत असा षटकार. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा फटका आपण पाहिला आणि सुखद असा फटका, प्रेशर रिलीज करणारा फटका देवस संघासाठी. आणि या 6 धावेच्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय 18 या धावसंख्येवरती. फटके येणं देवस संघासाठी गरजेचं आहे. जर दडपण जे प्रेशर आपल्याला कमी करायचं असेल, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवायचं असेल तर असे फटके मारावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील, तर आणि तरच एक चांगली धावसंख्या होईल, एक चांगलं टार्गेट आपल्याला प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता येईल. हितेन पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय, ज्यांना अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जर एखाद्या षटकाराचा मार वगळता, परंतु या 6 धावेच्या मदतीने चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय देवस संघ 18 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू टाकलाय, चांगला कमबॅक केलाय. चेंडू उचलणार, फेकी होणार, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती जमल्यात. या आपण बघतोय तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज हितेन पाटील तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान गती असलेला चेंडू आपण पाहिला. चेंडू जातो निर्धाव. पंचांनी हे तिसरं षटक संपल्याचा इशारा केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय चिंचवली विरुद्ध खेळत असताना देवत संघानं धावा जमा केल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 19. खरं तर आपण ते जे 2 कार्टून बनलेत, जे कोण आहेत, खरंच त्यांची तारीफ करायला पाहिजे, स्तुती करायला पाहिजे. एंटरटेन करण्याचं काम त्यांच्याही माध्यमातून होतंय. जे लहान लहान मुलं आजूबाजूला बसतात त्यांना हसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूयात. पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात, जिथे 4थं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज रोहित पाटील. संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. या 6 चेंडूंमध्ये कितपत धावांवरती देवत संघ पोहोचेल हे पाहणं गरजेचं. पहिला चेंडू मेन पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. अतिरिक्त धावेनं देवत संघाचं दशक पूर्ण झालंय. 20 धावा पूर्ण झाल्यात. खरं तर थोडासा संघर्ष करावा लागलाय या 20 धावा पूर्ण करता करता. राहुल सर, जे मिकी माऊस दोन्ही बनलेत ना, त्या दोघांसाठी 200 रुपयाची बक्षीस आली आहे ऋषिकेश रंगनाथ पाटील साहेबांकडून. बघा, लगेच नमस्कार त्यांनी केला. मिकी माऊस दोघांसाठी 200 रुपयाचे बक्षीस ऋषिकेश रंगनाथ पाटील. आणि कट्टा ग्रुप सांगळे यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस या 2 मिकी माऊससाठी. कट्टा ग्रुप सांगळे 2000 रुपये. रात्रभर नाचा आता. म्हणजे जवळपास 2400 रुपयाचं बक्षीस आलंय. ते 2000 रुपये आणि इंडिव्हिज्युअल 200 रुपये.
जबरदस्त फटका आला, डीप मिड विकेटवरून मारलेला षटकार आणि या 6 धावेच्या मदतीनं 26 धावांवरती संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण गोलंदाज रोहित पाटील वरती. पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. अतिरिक्त धाव येईल. अतिरिक्त धावेना संघ जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. आता चिंचवली संघाला विचार करावा लागेल. ज्याप्रमाणे आपले 3 षटकं पडली, कमीत कमी धावांवरती रोखण्यात आपण यश आलं आणि हे षटक थोडंसं महागडं पडताना आणखीन एक मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू 1 बाउन्स 4 सीमारेषे पलीकडे चौकार. संजय काय करतो? या चौकाराच्या मदतीनं 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमल्यात. देवत संघामध्ये आता मात्र थोडंसं टेन्शनचं वातावरण होतं मगाशी, ते कमी झालं असेल. त्यांना माहिती आहे की आता मात्र फायटिंग स्कोर झाला आपल्याकडे, कारण की मागील मॅचमध्ये आपण 27 धावा जमा केल्या होत्या. 28 धावा सहजरित्या आपण डिफेंड केल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाला त्या धावा होऊन दिल्या नव्हत्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित पाटीलला विचार करावा लागेल. रोहितनं आतापर्यंत फक्त 2 चेंडू टाकले आणि धावा दिल्यात त्या 12. थोडंसं महागडं षटक पडताना आपण पाहतोय, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये धावांवरती अंकुश ठेवण्यात चिंचवली संघाच्या गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. यावेळेस पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं की वाईट चेंडू असेल, परंतु तसं घडलं नाही. पंचांनी कोणताही इशारा दिला नाही. मी या देवतच्या खेळाडूंना विनंती करेन की आपण पॅव्हलियनमधून काही बोलू नका. आपण खेळाडू जे कक्ष आहे तिथे फक्त बसा. याच्यात आपण वर बसायचं प्लीज आपण. आणि त्याचबरोबर पिंट्या बैलाचे मालक आदरणीय प्रतीकजी चौधरी सर चिखले यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. चांगला फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय. कोणतीही चूक नाही. फलंदाज होतोय बाद. खेळाडू कक्ष मध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त तुमचा एकही समर्थक असता कामा नये आणि तिथे जर एखादा समर्थक आढळला त्या संघाला दंडित केले जाईल याची नोंद घ्या. फलंदाज बाद होतोय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. मोहन फडके हा नवीन फलंदाज मैदानात जाईल. जरी एका 2 फटक्यांचा मार खाल्ला असला, एक चौकार एक षटकाराचा मार खाल्ला रोहित पाटीलनं, परंतु चांगलं कमबॅक केलंय. हेच खरं तर चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे की आपल्याला कमबॅक करता आलं पाहिजे, तर आणि तरच झटपट क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून राहील. गोलंदाजी मार्कवर रोहित पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज आपण बघतोय मोहन फडके हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे आलेला हा दणदणीत असा षटकार. या षटकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलाय 37च्या घरामध्ये. असं वाटलं नव्हतं सुरुवातीला की 25-30 धावा तरी होतील का, परंतु काय सुंदर फलंदाजी नंतरच्या आलेल्या फलंदाजांनी केले. आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. गोलंदाज रोहित तयार.
तर राहुल सर आणखीन 500 रुपयाची बक्षीस मिकी माऊससाठी येते. तर उपसरपंच प्रवीणदादा पाटील यांच्याकडून मिकी माऊससाठी 500 रुपयाची बक्षीस. आजची संपूर्ण रात्र कदाचित हे मिकी माऊस घेऊन जातील, कारण आतापर्यंत 2200 आणि हे 500 2700 रुपये दोघांना जमलेत. कपडे भाड्याचे, बुटं भाड्याची आणि पैसे मात्र चांगली कमाई करतील दोन मुलं या रात्रीची. जग्गाभाई याच्याकडून 200 रुपये आणखीन येत आहेत. पहा पैसा पहा, 2900. तुम्ही दमू नका, आज दमायचं नाही. मिकी माऊस दमू नका, आज मार्केटला फुल पैसा आहे तुमच्यासाठी. जेवढे नाचाल तेवढे पैसे. सन्मानाकडे आपण बोलूया लगेचच. तर प्रवीणदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते इथे सन्मानित करायचं आहे. या मंचावर उपस्थित नितीन घरतसाहेब पारगाव आपल्याला विनंती करतोय, दादा आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. नितीनजी घरतसाहेब पारगाव या मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. नितीन घरतसाहेब पारगाव यांचा सन्मान. यानंतर मात्र रमेशजी वेदांते साहेब सिडको सुरक्षा सहाय्यक या मान्यवरांना विनंती करेन, दादा या आपण आणि आपला सन्मान स्वीकारा. रमेशजी वेदांते साहेब सिडको सुरक्षा सहाय्यक यांचाही शुभसन्मान केला जाईल. यानंतर सुरेशजी पाटील साहेब कळंबोली याही मान्यवरांना विनंती करेन, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर विनंती करतोय सतीश गोविंद पाटील बेलवली यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सतीश गोविंद पाटील बेलवली प्लीज या अतिथी कक्षामध्ये. रमेशजी वेदांते साहेब, यानंतर मात्र सुरेश पाटील साहेब कळंबोली, सुरेश पाटील साहेब कळंबोली यांचा शुभ सन्मान केला जाईल. यानंतर विनंती करेन माजी सरपंच देवद संदीपजी वाघमारे सर, आपला आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय संदीपजी वाघमारे माजी सरपंच देवद यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. श्रीविनायक ज्वेलरचे जितेंद्र सिंग पवार आपल्याला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्लीज या. जितेंद्र सिंग पवार श्रीविनायक ज्वेलर्स पनवेल यांचा शुभ सन्मान या मंचावर या गावचे उपसरपंच आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांच्या शुभास्ते केला जाईल. जितेंद्र सिंग पवार, त्यानंतर देवेंद्र सिंग पवार, सूरज गुज्जर आणि राजू सिंग सिसोदिया चारही मान्यवरांना विनंती करतो है, प्लीज आइए आप. चारों मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. जितेंद्र सिंह पवार, देवेंद्र सिंह पवार, सूरज गुज्जर और राजू सिंह सिसोदिया. थँक्स अ लॉट. देवेंद्र सिंग पवार यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर मात्र सूरज गुज्जर आणि राजू सिंग सिसोदिया. राहुल सर या तुम्ही प्रेझेंटच्या बॉक्समध्ये. राहुल पाटील सर. विनय गाताडे कुठे असाल तर आपण यायचं आहे. विनय गाताडे थोडा रिलीज करा सुदर्शन पाटीलला. आपले उपस्थित मान्यवर मान्य श्री सूरज गुज्जर साहेबांचं स्वागत करण्याची मी आयोजकांना विनंती करेन. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. थँक्यू. त्यानंतर आपले उपस्थित मान्यवर राजू सिंग सिसोदिया यांनाही विनंती करेन आपण या. मी आयोजकांना विनंती करेन शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण देखील या स्पर्धेला भेट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली.
या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी आयोजकांच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जे बोला गणपती बाप्पा. जय चेरोबा क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित स्वराज्य चषक 2024ची ही मेगा फायनलची रात्र. भरमसाठ गर्दी आणि त्याचबरोबर या गर्दीमध्ये खूप सर्दी जरी असेल तरी मात्र ही सगळी मंडळी आपल्या गावासाठी आपल्या गावाचा सामना पाहण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. छोटे मोठे लहान थोर सगळे मंडळी सामन्याचा आनंद घेत आहेत. उद्या संडे आहे त्याच्यामुळे या मुलांचाही जल्लोष पाहतोय आपण. वैभवजी सार्डेकर यांचा शुभसन्मान या मंचावर केला जाईल तर यायचा पण वैभवजी सार्डेकर. लेट्स प्ले. 24 चेंडू आणि 38 धावांचं गणित आहे. मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस या नावानं ओळखली जाते आणि मी नेहमी सांगतो की या मुलांना मात्र खऱ्या अर्थानं फक्त पंढरपूरचं नव्हे तर आम्हा सर्व रायगडकरांना मंत्रमुग्ध केलं आहे. पहिला चेंडू मात्र चांगला प्रतिकार दाखवला आहे. मिडऑफच्या दिशेने चेंडू गेला आहे आणि धाव मात्र घेतली जाईल ती म्हणजेच पहिला एक या धावसंख्येवर कैलास डुकरे आता जाईल स्ट्राईकवर. रोहित पाटीलनं खातं खोललं आहे. 24 चेंडू 38ची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये 24 चेंडूमध्ये 28 धाव वाचवलेत देवत संघानं. टायगर 11 देवत वर्सेस आई 11 चिंचवली या दोन संघात म्हणजे लढत. मयूर वाघमारे पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवर. कैलास डुकरे वन मॅन आर्मी स्ट्राईकवर. चांगला फटका आहे. कवकळाच्या दिशेने चेंडू जाईल. मिडॉनचा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल उचलेल फेकेल. धाव मात्र घेतली जाईल ती एक. कैलास डुकरेमध्ये क्षमता आहे. त्याच्या नावानं हा संघ का ओळखला जातो त्यांनी ती ओळख पटवून दिली आहे. त्या रजनीमध्ये ते क्वालिफाय झाले सुपर 10ला. त्या रजनीमध्ये मात्र काय सुंदर सुपर 5मध्ये सरळ दाखल झाले आणि ते मात्र त्यांनी कम्मालीचा खेळ दाखवला होता. हा चेंडू चांगला आहे. निर्धाव चेंडू सांगता होती आहे. 3 चेंडूमध्ये धावा लागत आहेत त्या म्हणजे आतापर्यंत त्या 2. उमेशजी पंडित या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. मिकी माऊस सोबत फोटो. उमेशजी पंडित तुमचंही सहर्ष स्वागत. योगेश पंडित तुमचंही सहर्ष स्वागत. अकोट टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र पाहतोय आपण. उंची दिली आणि चेंडू लँड झाल्यानंतर मात्र थोडासा उंच उडाला त्याच्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू. हे षटक असणारे निर्णय कारण मयूर म्हणजे एक तोफखाना आहे. गोलंदाजीचा तोफखाना मयूर वाघमार आहे. या संघानं चांगली गोलंदाजी केली आहे कारण नुसता मयूरच नाही तर इतर राहिलेल्या 3ही गोलंदाजांनी मात्र पहिल्या सामन्यामध्ये 28 धावा वाचवल्या. त्याच्यामुळे अंतिम षटकामध्ये धावा आल्या ना सुदर्शन त्या धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. मी म्हटलं होतं की हे अफलातून गोलंदाजी राहील यातील मात्र शंका नाही. रोहित पाटीलची दांडी केली गुल आणि क्रमांक 1चा फलंदाज झाला बाद. की माऊस तो आऊट होऊन आलाय. बॅट फिरवली तर काय अवस्था होईल. 6 वगैरे मारला जिंकून आला तर खांद्यावर घेईल आणि आऊट झाल्यावर फिरकावून देईल. त्याच्यामुळे आऊट झाल्यावर त्यांच्याकडे जाऊ नका बाबांनो.
5 चेंडूमध्ये धावफलकावर धावा लागतायत, त्या 1 बाद 2 धावा. मजा केली जाईल, परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यांना मजा सहन होते हाही प्रश्न उद्भवतो. त्याच्यामुळे कधी कधी संकट आल्यावर मग माणूस डिस्टर्ब होतो. हितेन पाटील, मिकी माऊसचा आनंद घ्या, त्यांची डिंगल नका करू कोणी. भरता वेगानं टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने जाईल. मिडॉपच्या दिशेने गेला चेंडू, मात्र धाव मिळेल फक्त 1. पहिल्या षटकाची सांगता होईल आणि आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ इथे मात्र केला जातोय. तो मयूर वाघमाराच्या रूपानं 1 फलंदाज त्यानं बाद केला आणि धावा आल्या धावफलकावर 3. वाटाण्याचा चांगली डान्स आहे पण. हॅलो हॅलो, देवत संघासाठी बरेचसे सपोर्टर्स आहेत, त्यातच त्यांची नावं सनी पाटील, प्रदीप पाटील आणि अमित म्हात्रे हे देवत संघाचे खूप मोठे सपोर्टर्स आहेत. त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर मी विनंती करेन अक्षय पाटील जे सांगडे गावचे आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. ओव्हर अँड आउट. सागर पाटील, मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला. 1 षटक 1 धाव 2 मोरे टिपलेले. काय अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलं होतं आणि तोच सागर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. 18 चेंडू 35 धावांचं गणित आहे. 18 चेंडू 35 धावांचं गणित कसं घडवलं जाईल. कैलास डुकरेच्या अवतीभोवती हा सामना फिरेल यातील मात्र शंका नाही, परंतु हितेन पाटीलमध्ये ती क्षमता आहे. हिट मॅन म्हणून तो उभा राहील का? गरज आहे धावांची. अकुटपा चेंडू हवेत राहिला बराच वेळ. गलीमधला छत्रक्षक चेंडू झेल करू शकला नाही आहे, तो कॅरी नाही करू शकला. 1 धाव मात्र मिळतीये. फार मोठ्या धावा नाही आल्या, परंतु 1 धाव मात्र मिळते हितेनला जीवनदानासहित आणि धावफलकावर धावा लागतायत त्या 4. कैलास डुकरे. हॅलो, मान्य श्री यशवंत पाटील जे बोर्ले गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आयोजकांच्या वतीनं आपल्याला आम्ही विनंती करतोय. धन्यवाद. बाउंड्रीच्या आत नका जाऊ कोणी. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू मात्र इथे पाहतोय. धावा फार मोठ्या येत नाही आहेत. धावफलकावर धावांचं आव्हान कमी कमी होत चाललंय, कारण 4 धावा इथे 1 धाव आली, त्या धावफलकावर धावा लागल्या त्या 5. दोन चेंडूमध्ये 2 धावा इथे मात्र येत आहेत आतापर्यंत सागर पाटीलच्या गोलंदाजीवर. परंतु गेअर बदलावा लागेल. स्लो ट्रॅकवर चाललेली ही फलंदाजी, अचानक तुम्हाला गेअर बदलावा लागेल. चेंडू उंच 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 जरूर गेलाय, दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून. धावा किती जोडल्या जातील, तत्पूर्वी मात्र धावा घेतल्या. वेगानं जरूर गेला, फार उंच होता, झेच नाही करू शकला कारण दूरच राहिला क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी धावा मात्र आल्या 2. दरम्यान एक विनंती असेल, संदेश भाई लहाने जे लायन्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. एक चांगला फटका, परंतु हा फटका जाऊन सरळ नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर आदळलाय. धावा जरूर आल्या असत्या, परंतु इथे नशिबाची साथ मिळते देवत संघाला. धाव मिळत नाहीये ती चिंचवली संघाला. अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. तुम्हाला दिया पेटवावा लागेल. दिवा पेटवल्याशिवाय प्रकाश नाही पडणार. अंधार कितीही असू द्या, पण अंधारावर मात करायची असेल तर दिवा तुम्हाला पेटवावा लागेल धावांचा, तरच तुम्ही मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. आणखीन एक चांगला चेंडू. सागर पाटील मात्र कमालीची गोलंदाजी हाताळतोय. चांगल्या प्रकारे तो चेंडूला टॅकल करतोय आणि इथे मात्र धाव आणखी मिळते फक्त आणि फक्त 1. सागर तसा आक्रमकच राहिलाय, ती आक्रमकता सिद्ध करताना. कारण देवत प्रीमियर लीगमध्ये आम्हाला एकदा संधी मिळाली होती, त्यावेळेला सागर पाटीलचा उत्स्फोटक खेळ आम्ही तिथे अनुभवला होता आणि तोच सागर पाटील
इथे मात्र पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या त्वेषानं उत्तम गोलंदाजी करताना पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपला. धावाकडे धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 8. धावपट्टीवरती, कारण अनेक गोलंदाजांनी मात्र या धावपट्टीला आपल्या प्रेमात टाकली आणि धावा रोखण्यामध्ये सक्षम ठरलेत. त्याच्यामुळे धावपट्टीचं विशेष प्रेम राहिलं गोलंदाजांवर. का धावांचा पाठलाग करणं इथे अवघडच राहिलं आहे. सागर पाटीलनं पुन्हा एकदा बहारदार कामगिरी केली. मयूर वाघमारेनं पहिल्यांदा पाया रचला, त्याने 3 धावा दिल्या. इथे 5 धावा आल्या आणि 12 चेंडू आणि 30 धावांचं गणित राहिलं. यानंतरचा सामना आई गावदेवी 11 बेलोली वर्सेस आई गावदेवी अजिवली या 2 संघादरम्यान होईल. नाणेफेकीचा कौल जिंकला बेलोली संघानं, स्वीकारलाय प्रथम फलंदाजी. त्याच्यामुळे अजिवली संघाला विनंती असेल की स्टेजच्या समोर येऊन उभे राहा आणि इथून सरळ मैदानाकडे लाईनअप करून रवाना व्हायचे. जसा हा सामना संपेल तेव्हा 12 चेंडू 30चं गणित आहे. गोलंदाजीच्या मार्कवर शुभम पाटील. हा येणार पहिला. राखीव खेळाडूचा कॉन्फिडन्स पहा. त्यांनी सांगितलं जर का बॅट तलपली ना ही त्यांची हिटमॅनची तर तो 3 ठोकू शकतो आणि 3 मधला आलाय हा पहिला आसमानी षटकार. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. संघर्ष सुरू आहे. धावाकडे धावा लागले. 14, 11 चेंडू आणि 24 धावांचं गणित. एका मोठ्या फटक्यानं सामन्यात कमबॅक करतोय आई 11 चिंचवली संघ. 11 चेंडू 24 धावांची गरज. शुभम पाटील पहिल्या चेंडू षटकार खातोय. तुम्ही बाउंड्रीच्या कडेला लावू नका छोट्या मुलांनो. बाउंड्रीपासून 10 फूट मागे व्हा. पहिला चेंडूवर आलाय षटकार. 11 चेंडू 24चं गणित. 11 चेंडू आणि 24चं गणित आहे. दूरवर टाकला चेंडू. 1 षटकारानंतर शुभमवर प्रेशर क्रिएट झाला. गेम चेंज होईल का? वाईट चेंडू येतोय. अवांतरची धाव मात्र मिळतीये. हे षटक गेम चेंज करेल की काय? कारण हिटमॅननं दाखवला आसमान. लगेच गोलंदाज शुभम टाकला वाईड. 1 चेंडूवर धावा आल्या 7. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. 11 चेंडू 23 धावा. गोलंदाज शुभम पाटील. स्ट्राईकवर मात्र हिटमॅन हितेन पाटील. दूरवरून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पण आता मात्र अगदी आउटसाईड द ऑफ स्टंपची लाईन पकडली गोलंदाजानं आणि 1 निर्धाव चेंडू. 1 मोठ्या फटक्यानं सामना चित्र बदललं जाईल, परंतु 1 निर्धाव चेंडूनं मात्र हा देवस संघ या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यात कमबॅक करेल. विनय गातारे यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलं आहे. गुणलेखनाची चांगली भूमिका, कारण सुदर्शन पाटीलला सगळ्यात जास्त विश्वास त्याच्यावर आहे की दुसरा कोणाला बसूच देत नाही ते. त्याच्यामुळे सुदर्शन यांना ब्रेक देण्यासाठी विनयच लागत आहेत आणि विनय यांचं खूप खूप कौतुक. शुभम पाटील 10-23. 10 चेंडू 23चं गणित आहे. चेंडू उडवले जात आहे. चांगली फटकेबाजी केली जाते एक्स्ट्राच्या दिशेनं. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होतीये. तत्पूर्वी मात्र हितेन या सामन्यामध्ये रंग भरताना पाहतोय. हळूहळू 1-1 पाऊल पुढे टाकत टाकत या सामन्यामध्ये कमबॅक मिळून देतोय. आव्हान फार मोठं नाहीये. त्याला हे माहीत आहे, त्याला हे अवगत आहे. त्याच्यामुळे मात्र त्याला माहीत आहे की सामन्यामध्ये जर का प्रत्येक चेंडूवर 1-2 धावा आल्या तर सामन्यामध्ये आम्ही शिरकाव करू शकतो. त्याच धावा आल्या 2. 9 चेंडू 21 धावा. या छोट्यांचेही ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप कमाल आहे. छोट्यांचेही व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्यांच्या हातून पहिले मोबाईल काढून घ्या
आणि ते ताट मानेने जगणारे आपली पिढी खाली माना घालून मोबाईलमध्ये राहतील, याच्याकडे टिंगलीनं नाही नका तर जबाबदारीनं पहा. ही जबाबदारी ओळखायला लागेल. 9 चेंडू 21चं गणित. 3 चेंडू निर्णायक असतील. 3 चेंडू निर्णायक असतील. 3 चेंडू निर्णायक असतील म्हणता म्हणता उडवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. या सामन्याला कंप्लीट गिरकी देणारा हा येतोय आसमानी षटकार. तडेतोड उत्तरं दिली जात आहेत. 8 चेंडू 15 धावा. तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही, पण वेलच पडली तर वाघाचेही दात मोजायला मागे पुढे पाहत नाही. संकटांना भिडणारा मर्द मराठा आजही इथं उरलाय आणि आमच्या मातीवर चालून आलेल्या औरंग्याला आमच्या पूर्वजांनी इथंच पुरलाय. अरे कोण इतिहास विसरेल या मातीचा, तो तर जन्मताच आमच्या हृदयावर कोरलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या डोक्यात नाही, तुमच्या विचारातून पाघरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे टॅटू काढून चालणार नाहीत, तर विचारातून ते वाहिले पाहिजेत. 3 षटकार लगावणार ही भविष्यवाणी केली होती 12th मॅननं चिंचवली संघाच्या, आणि हे ठोकतायत. या षटकामध्ये हिटमॅन दाखवतोय आसमान. सामन्याला कंप्लीट कलाटणी देणारा षटक ठरताय. एकच 7 बार आपल्या नावावरती केलाय. लॉंगॉफचा व्ही शेप मधला फटका. 3 षटकार ठोकलेत. या षटकामध्ये सामन्याला युटर्न देणारा षटकार. पाच चेंडूमध्ये तब्बल 21 धावा. 7 चेंडू 9 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेने 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटीलनं 5 धावा आणि शुभमनं मात्र शुभ सन्मान नाही दिला. 5 चेंडूमध्ये 21 धावा. हितेन पाटीलनं लुटलेत. सुरतेवर जशी शिवाजी महाराजांनी लूट केली आणि सोना लुटला, इथे मात्र चिंचवली संघाच्या हितेननं देवत संघाच्या गोलंदाज शुभम पाटीलवर धावांची लूट केली. तब्बल लुटलेत 21 धावा. 7 चेंडू 9 धावांचं गणित. 7 चेंडू 9 धावांचं गणित आहे. चेंडू पुन्हा लॉंगॉनच्या दिशेने येतोय. धाव येईल फक्त 1. परंतु जे काही हवं होतं, जे काही करायचं होतं ते मनापासून करताना पाहिलं शुभम पाटीलच्या गोलंदाजीवर. धावा आल्या 22. गणित उरेल 6 चेंडू कंपल्सरी 8 धावांची गरज. टॉप ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद भोपी आणि ऋषिकेश पाटील यांचं मात्र आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. अनिकेत पाटील, कट्टा ग्रुप बनवा, गावाच्या यशाचा मार्ग खुला करा. व्हॉट्सअपचे ग्रुप बनतायत. आजकाल ना व्हॉट्सअपला नवीन फॅड आलाय. येता 10वीचा ग्रुप. आयुष्यभर भांडत राहिले एकमेकाशी, परंतु तुमची लग्न झाली, मुलं झाली, त्यानंतर तुम्हाला येता 10वीचा ग्रुप कळला. आनंद आहे. येता 12वीचा ग्रुप. व्हॉट्सअपनं सगळं जोडलं आहे, परंतु समोर बसलेल्या माणसाशी बोलायला आपल्याकडे वेळच नाही आहे. 5 माणसं एकमेकासमोर बसतात, घरातले 5 माणसं एकत्र राहतात आणि एकमेकाशी बोलता बोलता मोबाईलमध्ये कधी विरून जातात कळत नाही, आणि एकमेकाचं बोलणं सोडून 5ही जण मोबाईलमध्ये रेंगाळतात. गावदेवी संघासाठी गंगवाई.
गंगोई संघाकडून खऱ्या अर्थानं गावदेव टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. 6 चेंडू 8 धावांचा गणित. इट्स अ वाईट बॉल कॉल. सगळं बिनसलाय. असेल दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील 70. अरे नजरेमध्ये नजर रोखूनही क्रिकेटच्या खेळाला देव उत्तर. हे चोख उत्तर दिलंय चिंचवली संघाच्या हिटमॅननं हितेन पाटीलनं. राकेश पाटील याच्याकडून या मिकी माऊसाठी 200 रुपयाचे बक्षीस. त्याच्यासमोर आवाज नका करू प्लीज. 6-7चं गणित. 6 चेंडू 7चं गणित आहे. अजून सामना संपला नाही. कोणी जिंकला नाही आणि कोणी हरलाही नाही आहे. कारण जोपर्यंत क्रिकेटमध्ये अंतिम चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत कोणी यशस्वी होत नाही. त्याच्यामुळे अंतिम चेंडूपर्यंत काय घडेल. गोलंदाजीच्या मार्कवर आहे ऋतिक वाघमारे. 5 चेंडू 7 धावांचं गणित. प्रमोद भोपी, ऋषी पाटील आणि अनिकेत पाटील मिकी माऊसाठी 300 रुपये. दांडी गोल. सामना संपला नाहीये. ज्या हितेनं या सामन्याला कलाटणी दिली आहे 22 धावांचा खेळ दाखवलाय त्या हितेनला परतवलाय. क्लीन बोल्ड. सामना गर 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 चक्रीसारखा फिरायला लागलाय. 22 धावा लुटल्यानंतर वाटला चिंचोली संघ हा सामना सहज जिंकेल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ कसा आहे याचा जीत जागता उदाहरण पेश केलं जात आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर वाईट बॉल आला. त्यानंतर मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. लागोपाठच्या 2 चेंडूवर 1 निर्धाव आणि 1 चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. अक्षय पाटील नवीन फलंदाज स्ट्राईकवर. 4 चेंडू 7 धावांचं गणित. 4 चेंडू 7 धावांची गणित. चार चेंडू 7 धावांचं गणित आहे. मिकी माऊसची मुलं गावातले ते यांनाच माहीत नाहीयेत. आपली मुलं आपल्याला ओळखत नाहीयेत. क्या बात. पैसा कमवा तुम्ही. कारण तुम्ही कपडे घातलेत ना म्हणून पैसे मिळत आहेत. तसं कोण देणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या आपल्या माणसाला कधी कोण आपलं समजत नाही आणि न समजलं कधी ते बरंही असतं. हा चांगला फटका आहे. रिकामी जागा हेरली आहे जरूर. इथे मिड विकेट चेंडू गेला. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. कलेक्शन अतिशय खराब. इथे 3ऱ्या रनचा प्रयत्न डुकरेनं का केला नाही. परंतु अक्षय पाटीलनं धावा जोडल्या. 3 चेंडू 5 पंजा. 3 चेंडू आणि 5 धावांचं थरार नाट्य. आज येईल रजनी. स्वराज्य चषक 2024चं हे पर्व खऱ्या अर्थानं इथे उत्साहात कसं संपन्न होतोय यश कसं मिळतंय ही दाखवणारी स्पर्धा आहे. प्रत्येक सामना अंतिम चेंडूपर्यंत जातो हे खरं यश आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांची लाभलेली ही मात्र उपस्थिती या स्पर्धेला 4 चांद लावतायत. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. कम्मालीचे सामने. 3 चेंडू 5चं गणित. 3 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईकवर अक्षय पाटील. आल्या 2 धावा त्यानं लुटलेत. गोलंदाजीच्या मार्कवर ऋतिक वाघमारे. टायगर 11 वाघमारे. 3 चेंडू 5 धावा. धक 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 सगळ्यांची धगधग होतीये कारण सामना रंगलाय. 3 चेंडू 5 धावा. ऋतिक वाघमारे इथे मात्र थोडं इंजर्ड होताना पाहतोय कारण कदाचित एखादा पाखरू डोळ्याला लागले असं वाटतंय. त्याच्यामुळे थोडा वेळ घेतला जातोय आणि त्या वेळेमध्ये स्ट्रॅटर्जीही आखली जाती आहे. खेळ रंगवला जातोय. हा क्रिकेटचा एक पार्ट आहे.
रंगीत खेळ असला की त्याला बेरंग कसं करायचा आणि रिकाम्या जाग्या कशा भरायच्या हे खेळ सुरू झालाय. 3 चेंडू 5 धावा, 3 चेंडू 5 धावा. ऋतिक वाघमारे की अक्षय पाटील. मोठा फटका, छोटा की डॉट. 1 2 3 5 काय येईल काय नेमकं काहीतरी येत आहे. कनेक्ट झालं की काहीतरी जुळणार. धावा जमतायत, धावा जमतायत. कावूक कॉर्नरच्या मधून अक्षयनं मागतो. अक्षय कामगिरी केली आहे, ठोकलाय. स्कोअर लेवल करणारा खणखणीत चौका. ध्यान रखें कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. सगळ्यांचे आवाज टेप होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये फक्त HDC चंडीवाल्याला बोलवायचा, त्यालाच बोलायला लावायचा आणि गावातल्या एका मुलाला स्कोर सांगायला बसवायचं. एवढंच काम कदाचित ठेवेल तो, परंतु दरवर्षी नवं काहीतरी घेऊन येत आहेत. कंटिन्युअली इम्प्रूव्हमेंट मित्रांनो यालाच म्हणतात. आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर मात्र कंटिन्युअली इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये असायला हवी. कारण काल परवापर्यंत विचार केला, मागच्या 10 वर्ष मागे जा, गावातील दुकानदार वाणी सगळ्यात श्रीमंत शेठ होते, परंतु मॉल आले आणि मग मात्र गावातले वाणी इम्प्रूव्हमेंट न झाल्या कारणाने मी म्हणेन की तशी श्रीमंती राहिली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला समाजाबरोबर वाहत्या या काळाबरोबर इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. ज्यांनी इम्प्रूव्हमेंट केली ते सगळे मात्र यशस्वी झाले. 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. चेंडू गेला निर्धाव. 2 चेंडू 1 धाव. चेंडू गेला निर्धाव. त्याच्यामुळे सामना बघा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांना. या सामना आवडला असेल तर चारी बाजूने आवाज यायला पाहिजे दर्दी प्रेक्षकांचा. कारण सामना कुणाचाही असू दे, काय कमालीचे लढलेत 2 संघ. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. कुणीही मैदानामध्ये जायचं नाही याची नोंद घ्या. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार? दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. 1 मिनिट अनाउन्समेंट लक्षात घ्या. यष्टीरक्षक जवळ असू दे अथवा लांब, जर डायरेक्ट चेंडू पकडला तर धाव दिली जाणार नाही याची नोंद घ्या. अनाउन्समेंट पहा. पंच दोन्ही खेळाडू आणि क्षेत्ररक्षण करणारे. चेंडू जर क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक जवळ असू दे अथवा लांब, जर चेंडू डायरेक्ट पकडला तर धाव दिली जाणार नाही. जर चेंडू हातून पडला तर तुम्ही धावू शकता याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे यष्टीरक्षक लांब होता, ही धाव होती. चाल बेलोली संघ रेडी राहायचे ना. आजुरी संघ आपण स्टेजच्या समोर या. 1 चेंडू. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. फक्त आवाज राहील तुमच्या टाळ्यांचा. कमान. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धावेचं थरार नाट्य. धक 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 धक. आणि हे धक. चेंडू राहिला हवेत. घेतला गेला झेल. संपला चिंचवलीचा हा खेळ. हा सामना आपल्याकडे फिरवलेला असताना मात्र अंतिम चेंडूवर 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेवर सामना गमावतोय चिंचवली संघ. वेल कॉट. अफलातून झेल पकडला आणि क्रिकेट कसा रंग बदलतो सरळ्यासारखा हा आपण याची देही आणि याची डोळा पाहिला. परंतु अप्रतिम सामना झाला. पहिल्या 2 षटकामध्ये सामना होता देवस संघाकडे. तिसऱ्या सामन्यामध्ये सामना आला चिंचवली संघाकडे. 3.4 चेंडूपर्यंत सामना चिंचवली संघाकडे राहिला. परंतु अंतिम 2 चेंडूवर मात्र ऋतिकनं कमालीचा चेंडू टाकला. मैदानामध्ये जायचं नाहीये कुणी. लक्षात घ्या, मैदानामध्ये कुणीही जायचं नाहीये. पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. आम्ही अनाउन्समेंट करतोय वारंवार. तर लाईनअप करा. देवस संघ. हार्ड लक चिंचवली संघ. परंतु काय लढलाय चिंचवली संघ. तुमचं विशेष कौतुक. नशीब बलवत्तर आणि गोलंदाजाने केलेली कामगिरी, क्षेत्ररक्षणाने घेतलेला झेल त्याच्यामुळे यशस्वी होतोय तो म्हणजेच
टाइगर 11 देवस